चला क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. प्रथमेश प्रथमेश आणि विजय. मित्रांनो, सराव असा करा की कधी तुम्ही जिंकलाच नाही आणि खेळ असा करा की कधी तुम्ही हारलाच नाही. क्रिकेटचं सुद्धा तसंच आहे. पाहूया प्रथमेश स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विजय पाटील, एक अनुभवी फलंदाज गोलंदाज मास्टर एकता टीमचा. प्रथमतः क्षेत्ररक्षक करताना केडी स्पोर्ट बी. पहिला गोलंदाज प्रशांत पाटील. 15 ते 16 पावलांचा रनअप पश्चिमेच्या एंड कडून सुरुवात करताना कशा प्रकारे चेंडू हाताळतो ते पाहूया. समोर आहे प्रथमेश. पाहूया कशा प्रकारे आणि हा प्रकार चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटची एज घेऊन मागच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये एका धावेवर समाधान मानावं लागतं प्रथमेश याला. पाहूया प्रशांत पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतो. 15 ते 16 पावलांचा रन पश्चिमेच्या एंड कडून सुरुवात करताना आणि पुन्हा चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पळून काढल्या सुंदररित्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते इथे दोन्ही फलंदाजांमध्ये. क्षेत्र कोणते असू दे आयुष्यात कष्टाला तुमच्याजवळ पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही. इथे यश मिळवायचे तर कष्ट हे करावे लागतील. पाहूया कशा प्रकारे प्रथमेश सामना करतो प्रशांतचा. चांगला चेंडू पुन्हा मागच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये एका धावेवर समाधान मानावं लागतं. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 4 या अंकावर. पहिलं षटक मार्गस्थ. पाहूया प्रशांतचा पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतो. चांगला स्लोअर वन चेंडू बॅटची एज घेऊन मागच्या दिशेने आणि इथे रनआउटची विकेट. विजय पाटील तंबूच्या आसऱ्यात परतताना चांगला असा फलंदाज एकता मास्टर टीमचा षटकारांचे बादशाह आणि त्यांना मागे परतावं लागतं. त्यांची जागा भरण्यासाठी वैभव पाटील हताश आणि निराश. एकही चेंडूचा सामना केला नाही त्यांनी. पाहूया चांगली गोलंदाजी. मोठे फटके येऊन कुठलेही येत नाही. ज्यावेळेस मेहनत करून यश मिळत नाही ना त्यावेळेला रस्ता बदलावायचा असतो, सिद्धांत नाही. कारण झाडे पाने बदलवतात मूल नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट चांगले आहे कमजोर तुमची वेळ आहे तू नाही. कारण 1-2 मोठे फटके येत नाही तर 1-2 धावेने धावसंख्या पुढे सरसवायची आहे. एकता मास्टर टीम याला संघाला. पाहूया प्रशांतचा पुढचा चेंडू आणि चांगला चेंडू स्लोअर वन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला चेंडू निर्धाव असा. वैभवला काही समजला नाही. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इथे प्रशांत पाटील यांच्या मार्फत. 13 ते 14 पावलांचा रनअप. पाहूया कशा प्रकारे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सबमरीन चेंडू. 4 धावसंख्या जाऊन पोचली ती 4 या अंकावर. चांगले असं षटक पाहायला मिळतं केडी स्पोर्ट बी संघाकडनं प्रशांत याच्या मार्फत. चांगली गोलंदाजी केडी स्पोर्ट बी आणि केडी स्पोर्ट एक ए. आज चांगला मोठा संघ घरच्या रस्त्याला परतवलाय. त्याच प्रकारे उत्कर्ष बी
चांगले मोठे संघ जे दरवर्षीप्रमाणे फायनलमध्ये पोहोचतात, पण यावर्षी पहिल्या फेरीत त्यांचा घरचा रस्ता दाखवला आहे नवीन संघाने. पाहूया पुढचा गोलंदाज जितेंद्र. आणि पुन्हा हा ट्रॅकेट चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये अमोलला काही समजला नाही बॉल आणि बॅटचं काय. आणि चांगला पुन्हा एक ओव्हर थ्रो चेंडू. एक धाव मिळाली एक्स्ट्रा. एकूण 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन विकेट. सलकरमध्ये 3 धावा पळून काढल्या. चांगली रनिंग म्हणावी लागेल दोन्ही खेळाडूंकडं. पाहूया लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईकला आता. पहिल्या षटकाच्या समाप्तीला फक्त धाव संख्या झाली होती 4. आणि दुसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत. ओव्हर थ्रोच्या रूपात 2 आणि 1 पळून काढली होती पहिली. पुढचा चेंडू. जितू याचा पुढचा चेंडू. ओव्हर पिच चेंडू. सरळ मारलेला फटका आणि झेल बाद. सुंदर असा झेल. समाप्त झालाय बॅटरचा खेळ. दौडू नका वेळ. लगेच जाऊ दे पुढचा फलंदाज. प्रथमेश याची विकेट मिळताना जितू याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथं केडी स्पोर्ट बी संघाच्या क्षेत्ररक्षकांकडनं. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण गगन भरारीची वेळ रक्तात असावे लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. तसं क्रिकेट सुद्धा तसंच असतं. क्रिकेट सुद्धा तसंच असतं, रक्तात असावं लागतं. बालटे यांनी चौकार मारला तर कल्पेश जाधव यांच्याकडनं 200 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल, हरलात तर मार्गदर्शन कराल. पाहूया कशा प्रकारे पुढचा चेंडू हाताळतो तो जितेंद्र. बालट्या याने चौकार मारल्यास कल्पेश जाधव यांच्याकडनं 200 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात आलं आहे. पाहूया स्ट्राईकला आहे तो निलेश. कशा प्रकारे सामना करतो तो जितू. याचा पुढचा चेंडू. एक चांगला पॉइंट. मॅगच्या साईडला गेलेला डिक्लेअर झोनमध्ये एका धावेवर समाधान मानावं लागतं. चांगला कट केला होता, पण तो डिक्लेअर झोन असल्याकडून एकाच रनावर एकाच धावेवर समाधान मानावं लागतं फलंदाजाला. पाहूया जितू याचा पुढचा चेंडू. आणि नो चेंडू. पिचच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. क्रॉपिंग पिचच्या बाहेर टाकलेला फ्री हिट चेंडू पुढचा. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 9व्या अंकावर. फ्री हिट चेंडू. ओव्हरपिच चेंडू होता, पण त्याचा चांगला समाचार घेता आला नाही फलंदाजाला. निर्धाव असा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला हा चेंडू. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा ओव्हरपिच चेंडू. डिक्लेअर झोनमध्ये जाऊन पोहोचलेला. एका धावेवर समाधान मानावं लागतं. पाहूया आता बालट्या 200 रुपयाचं बक्षीस लावलंय त्याच्यासाठी. आणि त्या बक्षीसचा मानकरी ठरतो का? कष्टाची पराकष्ट आणि शर्तीचे प्रयत्न करावे लागतील त्याला 200 रुपयेचं पारितोषिकासाठी. आणि कव्हर क्षेत्राच्या आणि झेल सुटलेला आहे पंकजाच्या हातनं. लॉलीपॉप चेंडू सोडला त्याने. चांगला झेल होता आणि पळून तिसऱ्या धावेवर घेताना रनआउटची विकेट बालट्याची. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 अंकावर. टॉस उडवण्यासाठी पुढचे टीम
पुढच्या टीम बॉल दे बॉल. पुन्हा इथे बक्षिसांची खैरात होताना पंकज जाधव यांनी जर षटकार मारला तर कल्पेश जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. बॉल 13 धावाचं आव्हान ठेवलं आहे ती केडी स्पोर्ट बी संघासमोर. पुढचा सामना मोरया स्पोर्ट विपक्ष रायतपाडा. मोरया स्पोर्ट रायतपाडा विपक्ष एडा बघता आईचा. टॉससाठी दोन्ही टीमचे कर्णधार त्वरित मंचाशी संपर्क साधावा. मास्टर एकता इंजिनियर टीम जर विनर झाली तर 1001 रुपयाचं रोख पारितोषिक नरेश काका यांच्या मार्फत देण्यात येईल. दोन्ही संघासाठी बक्षिसांची खैरात होत आहे. मास्टर एकता संघासाठी धाव संख्या 13 बनवायची आहे. 2 षटकांमध्ये चला सामना त्वरित चालू करावा. प्रथम गोलंदाजी करताना वैभव एकता मास्टर संघाचा एक चांगला गोलंदाज. चौकार षटकारांची आतषबाजी बॅट आणि बॉलची जुगलबंदी गोलंदाजाला नामक संधी छान स्कोरिंग उत्तम अंपायरिंग समालोचन एक दर्जेदार खेळ क्रिकेटचा थरार क्रिकेटचा आपण पाहत आहात. 26 जानेवारी प्रजासत्ताक निमित्त आयोजित केलेल्या या टुर्नामेंट या टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित. नरेश काका यांच्या मार्फत टॉस होताना पहिला चेंडू वैभव याचा पंकजसाठी हा प्रकार चेंडू आणि त्याचा पाहिजे तसा फायदा घेता आला नाही पंकजाला. एक चांगला चेंडू होता. या चेंडूवर 6 धावा यायला पाहिजे होत्या. हा प्रकार चेंडू स्लोअर वन डिलिव्हरी होती. एडा भक्त आईचा टॉस विन अँड डिसाइडेड टू फर्स्ट फील्ड अँड इन्व्हाइट टू बॅट फर्स्ट टीम मोरया स्पोर्ट रायतपाडा. पाहूया पुढचा चेंडू वैभव याचा आणि पुन्हा स्लोअर वन चेंडू ऑफ साईडला मारलेला. लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागतं. दहा चेंडू मध्ये 12 रनांची आवश्यकता आहे. आता स्ट्राईकला आहे तो सोहेल. एक चांगला षटकारांचा बादशाह मानला जातो तो केडी स्पोर्ट बी या संघाचा. पाहूया पुढचा चेंडू वैभवाचा ओव्हरपिच चेंडू अक्रॉस द लाईन खेळताना लॉंग ऑफच्या दिशेने आणि एका धावेवर समाधान मानाला 2 धावा पळून चांगली रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळते. इथे थोडंसं गचाल क्षेत्ररक्षणाने त्याचा फायदा उचलला आहे. दोन्ही फलंदाजांनी चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. इथे चित्त्याच्या चपल्याने 2 धावा पूर्ण केल्या. पाहूया वैभव याचा पुढचा चेंडू 10 ते 12 पावलांचा रन पश्चिमेच्या एंड करून सुरुवात करताना ॲट द बिगिनिंग एंड ऑफ द वेस्ट. लेट्स सी हाऊ ही बॉल्स. व्हेरी नाईस बॉल. आणि चांगला चेंडू टाकून फायदा झालेला नाही. पुन्हा ओव्हरथ्रोच्या रूपात 1 धाव एक्स्ट्रा मिळाली आहे. एका धावेचं रूपांतर 2 धावामध्ये. संयम टेम्परामेंट हा अगदी मोठा शब्द मानला जातो. तो जो तुम्हाला नेहमी यशाच्या दिशेने घेऊन जातो. अशक्य असं काही नसतं. मनात आणलं तर तुम्ही चालणीतून सुद्धा पाणी नेऊ शकता. फक्त ते पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम दाखवावा लागेल. इथे सुद्धा संयमाने खेळायचं आहे. धावसंख्या जास्त नाही. केडी स्पोर्ट बी या संघाला छोटेसं आव्हान माफक कसं आव्हान आहे. पाहूया पुढचा चेंडू वैभव याचा चांगला चेंडू स्लोअर वन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला चेंडू. पाहूया वैभव चांगली गोलंदाजी करताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सोहेल कशा प्रकारे
आणि फुलर लेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला बिटवीन टू फिल्डर्स अँड आउट ऑफ द बाउंड्री. 4 धावा मिळताना धावसंख्या पुढे सरसावताना चांगलं फलंदाजी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी धावसंख्या धावून पोहोचली ती 9 या अंकावर. आता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे टीम KDB या संघाला. एक मोठा संघ त्यांचा तंबूच्या आश्रयात परतताना घरच्या रस्त्याला त्यांना मार्गस्थ केलं आहे. मोठे मोठे संघ आजच्या दिवसात सकाळच्या सत्रात घरच्या रस्त्याला परतलेत. खेळ क्रिकेटचा आहे, हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. असेल नसेल कुणी तू पंखांवर भरारी ठेव, बदलतील हे दिवस, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. इथे स्वतःवर विश्वास ठेवायचा गोलंदाज. मॅच जिंकायची तर चांगली गोलंदाजी करावी लागेल विजय पाटील यांना. पाहूया विजय पाटील 8 फावलांचा रनअप, 8 फावलांचा रनअप. पश्चिमेच्या एंड कडून सुरुवात करताना कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते. समोर आहे पंकज जाधव आणि वाईटच्या रूपात पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. आता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. पाहूया कशा प्रकारे हाफ ट्रॅकर चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि उंच उडाला झेल. समाप्त झाला बॅटरचा खेळ. 5 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. म्हटलं होतं ना गोलंदाज हुशार आहे, काही करू शकतो, सामना एक हाती फिरू शकतो. पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. छोटी सी चिट्ठी कई बार दीवार पे चढ़ती है, कई बार फिसलती है, मगर कोशिश उसकी बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. पाहूया जर प्रयत्न केले तर सामना खेचून आणू शकतो विजय पाटील. पाहूया पुढचा चेंडू. चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला हा चेंडू. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. म्हटलं होतं ना गोलंदाज हुशार आणि चाणक्य बुद्धिवंत गोलंदाज आहे. बाजू ठेवले, अक्षरशः रोखून ठेवले दोन्ही फलंदाजांना. कुठलाही मोठा फटका येऊन दे म्हणून म्हटलंय संयम. टेम्परामेंट हा अगदी मोठा शब्द आहे. संयमाने खेळायचा आहे, कारण धावा एक एक घेऊ शकता तुम्ही. मोठे फटक्याची काही गरज नाही इथे. आणि वाईट चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. अवांतर 2 धावा दिले विजय पाटील याने, नाहीतर सामना एकदम चुरशीचा झाला असता. पाहूया पुढचा चेंडू विजय पाटील यांचा आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि इथे विकेटचं पतन. दोन धावांची आवश्यकता आणि चांगला स्क्वेअर लेगला मारलेला हा फटका आणि एका धावावर समाधान मानावं लागतं. दुसरी धावाची कोशिश आणि धाव. सामना जिंकला आहे KD स्पोर्ट B या संघाने. चांगली गोलंदाजी केली होती विजय पाटील याने. फक्त 2 अवांतर धावा दिल्या, त्याच्या कारणाने सामना गमवावा लागतो. अंपायर जेवण करण्यासाठी यावे.